नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परिवर्तन सरळ सेवा या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये मी रतन पुनवटकर आपलं सहर्ष स्वागत करतो। बघा, सरळ सेवेच्या उद्देशानं मराठी व्याकरणाची तयारी नेमकी कशी केली गेली पाहिजे, तर ते आपण आजच्या या सेशनमध्ये अभ्यासणार आहोत। नेमकं मराठी विषयामध्ये आउट ऑफ मार्क आपल्याला घेता येतात, परंतु त्याची स्ट्रॅटेजी कोणत्या पद्धतीने असावी तर तेच आपण आजच्या लेक्चरमध्ये समजून घेणार आहोत। बघा, तुम्हाला जो काही सरळ सेवेला जो काही मराठी व्याकरणाचा जो काही पोर्शन आहे तर तो पोर्शन 25 मार्कासाठी आहे आणि या 25 पैकी 25 आपल्याला नेमकं मार्क कशा पद्धतीने आपण घेऊ शकतो तर नेमकं त्याचा इंडेक्स आपण सुरुवातीला बघून घेऊ आणि त्याची स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे तर त्यानंतर आपण स्टेप बाय स्टेप आपण अभ्यासणार आहोत। सर्वात महत्त्वाचं बघा, आपण ज्या भाषेचं व्याकरण शिकतो आहे ती आपली भाषा मराठी। तर भाषा कोणतीही असो तर त्या भाषेला आपण 3 विभागामध्ये आपण विभागणार आहोत। तर ते आहे बघा, भाषेचं 3 पद्धतीने विभागणी केलेली दाखवली। एक आहे व्याकरण, त्यानंतर आहे उतारा आणि त्याच्यानंतर आहे शब्द। म्हणजे जर तुम्हाला या कोणत्याही भाषेमध्ये आपल्याला जर आउट ऑफ गुण घ्यायचे असतील तर प्रामुख्याने या 3ही विभागाची तयारी आपल्याला करणे तेवढंच महत्त्वाचं आहे। सर्वात महत्त्वाचा जो काही पोर्शन आहे तर तो पोर्शन आहे त्या भाषेचा शब्दसंग्रह, त्यानंतर आहे व्याकरण आणि त्याच्यानंतर आहे तुमचा उतारा। आता सर्वाधिक महत्त्वाचं बघा, आजकाल ज्या काही परीक्षा नेमकं ज्या काही TCS मार्फत IBPS मार्फत होतात किंवा तुमच्या आयोगाकडून होत असते तर त्यामध्ये तुम्हाला जो काही भाषेचा जो काही शब्दसंग्रह विचारण्यात येतो तर त्यावर आपली कमांड असली पाहिजे। व्याकरण हा जो काही घटक आहे तर तो घटक अत्यंत सोपा घटक आहे। जर तुम्ही याला महिना 2 महिना जरी दिले तर तुम्हाला या व्याकरण नावाच्या घटकावर आउट ऑफ गुण मिळतील याची मी तुम्हाला शाश्वती देतो। पण सर्वाधिक महत्त्वाची तुमची कमांड ही तुमच्या त्या भाषेच्या शब्दसंग्रहावर असणे गरजेचं आहे। तर नेमकं शब्दसंग्रहाची सुद्धा तयारी नेमकी कशी करावी तर ते सुद्धा आपण सोप्या पद्धतीने शिकून घेणार आहोत। सुरुवातीला काय करू की आपल्याला जो काही मराठी विषय आहे तर या मराठी विषयामध्ये व्याकरणाच्या संबंधित जे काही घटक आहे तर ते घटक नेमकं कोणकोणते अभ्यासायचे आहे तर ते आपण सुरुवातीला बघणार आहोत। सर्वात महत्त्वाचं इंडेक्स दाखवतो, तर त्या इंडेक्स मध्ये जे काही तुम्हाला समाविष्ट घटक दिलेले आहे तर त्या घटकाला अनुसरूनच आपल्याला विद्यार्थी मित्रांनो तो टॉपिक कव्हर करायचा असतो। इथं बघा, तुम्हाला दाखवलेले आहे काही अभ्यासक्रमाचे मुद्दे आणि त्याच्यानंतर त्या अभ्यासक्रमाच्या मुद्द्यामध्ये जे काही समाविष्ट घटक आहेत तर त्या घटकांची नावे। जसं की बघा, आपल्याला सर्वाधिक महत्त्वाचं व्याकरणाची तयारी सुरू करत असताना जो विद्यार्थी नव्याने जरी व्याकरणाची किंवा स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल आणि व्याकरण नावाचा जो काही विषय आहे तर तो जर हाताळायला घेतला तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा ही समजेल। तर एवढ्या बेसिक संकल्पनापासून आपण या बॅचची विद्यार्थी मित्रांनो निर्मिती करतो आहे। तर व्याकरणामध्ये सर्वाधिक महत्त्वाचा जो काही पोर्शन आहे तर आपला पोर्शन असणार आहे भाषेची पार्श्वभूमी आणि तिचा विकास। हे आपल्याला अभ्यासक्रमाचा मुद्दा आहे। आता या भाषेची पार्श्वभूमी आणि तिचा जो काही विकास आहे तर याच्यामध्ये आपण जे काही मुद्दे शिकणार आहोत तर ते मुद्दे तुम्हाला इथं बाजूला लिहून दाखवलेले आहे। त्यामध्ये बघा, भाषा म्हणजे नेमकं काय असेल, त्यानंतर भाषेचे जे काही महत्त्व आहे तर ते काय आहे, त्यानंतर व्याकरणाचा विकास भाषेला अनुसरून कसा झालेला आहे तर तो बघणार आहोत। भाषा आणि व्याकरण यांच्यामध्ये जो काही सहसंबंध आहे तर तो सहसंबंध आपण स्पष्ट करून घेणार आहोत आणि लिपी आणि त्या लिपीचे जे काही प्रकार आहे तर ते सुद्धा आपण व्यवस्थित पद्धतीनं हे भाषेची पार्श्वभूमी आणि विकास या अभ्यासक्रमामध्ये करून घेणार आहोत। याचबरोबर भाषा म्हणजे नेमकं काय, भाषेचे जे काही इतर प्रकार पडले जातात तर ते सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत। फक्त या तासिकेमध्ये तुम्हाला मराठी व्याकरणामध्ये जर आउट ऑफ गुण घ्यायचे असतील तर नेमका आपल्याला अभ्यास कोणकोणत्या प्रकरणाचा करावा लागतो आहे तर ते आपण सुरुवातीला अभ्यासून घेऊया। त्यानंतर आहे आपला सर्वात महत्त्वाचा दुसऱ्या क्रमांकाचा पॉइंट, त्याला आपण वर्ण विचार म्हणत असतो। वर्ण विचारामध्ये आपण नेमकं काय काय शिकणार आहोत तर वर्णमाला असेल, त्याला आपण अक्षरमाला म्हणतो। 12 खडी आणि 14 खडी यांच्यामध्ये जो काही साम्य फरक आहे तर तो फरक आपण अभ्यासून फरक समजावून घेऊयात। त्यानंतर वर्ण, अक्षर, ध्वनी, मूलध्वनी, शब्द, वाक्य, स्वन, स्वनिम आणि विलोम आणि पद नेमकं याच्यामध्ये काय फरक आहे। जे काही TCS नवीन नवीन प्रश्न विचारत असते किंवा जो काही आयोग नवीन नवीन प्रश्न विचारत असते तर त्या प्रश्नावर आधारित नेमकं आपण अभ्यास कसा केला पाहिजे, तो प्रश्न नवीन आपल्याला वाटला पाहिजे नाही अशी स्ट्रॅटेजी आपल्याला या व्याकरणामध्ये शिकायची आहे। यानंतर वर्ण आणि वर्णाचे प्रकार असेल, वर्णाची उच्चार स्थाने असेल, त्यानंतर विशेष संयुक्त व्यंजन आहे जी काही महाराष्ट्र शासनाने आपल्याला 52 वर्णाची जी काही वर्णमाला दिलेली आहे तर त्या 52 ही वर्णाचं जे काही वर्गीकरण आहे तर आपण ते व्यवस्थित पद्धतीनं आपण या वर्ण विचार नावाच्या प्रकरणामध्ये करून घेणार आहोत। इथं तुम्हाला संपूर्ण समाविष्ट असलेले घटक या टॉपिक मध्ये तुम्हाला सुटसुटीत पद्धतीने दिसत असेल।
त्यानंतर आपण तिसरा मुद्दा घेणार आहोत तो म्हणजे जोडाक्षर. जोडाक्षर म्हणजे नेमकं काय, याच्यावर अलीकडे सुद्धा प्रश्न वारंवार विचारण्यात येतात. जोडाक्षर म्हणजे काय, जोडाक्षरांचे जे काही लेखन पद्धतीनुसार प्रकार आहे तर ते कोणकोणते प्रकार आहेत. त्यानंतर जोडाक्षर लिहिण्याच्या पद्धती असेल, अनुस्वार आणि विसर्ग यांचा वापर नेमकं कशा पद्धतीने आणि कुठे केला गेला पाहिजे, तर हे सर्वच्या सर्व आपण या पाठ नंबर 3 म्हणजे जोडाक्षर नावाच्या या प्रकरणामध्ये करून घेणार आहोत. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा ते आपली वर्णमाला झाली की वर्णमाला झाल्याच्या नंतर आपल्याला जो काही अभ्यास व्हायचा पहिला टॉपिक आहे तर तो आहे संधी. ऍक्च्युली वर्णमालेवर ज्यांचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास असेल तर त्याला संधी नावाचं जे काही टॉपिक आहे तर ते कुठेही अवघड वाटणार नाही. त्याचं कारण असं आहे कारण त्या विद्यार्थ्यांची वर्णमाला एकदम परफेक्ट आहे, एकदम संकल्पना क्लिअर आहेत. तर या संधीमध्ये आपण जेव्हा काही टॉपिक शिकणार आहोत तर त्या संधीमध्ये नेमकं संधी म्हणजे काय असते, संधीचे कोणकोणते प्रकार संस्कृत भाषेत आहे आणि कोणते प्रकार मराठी भाषेमध्ये आहे. त्यानंतर स्वर संधी, व्यंजन संधी, विसर्ग संधी आणि मराठी भाषेची जर काही संधी झाली तर मराठीमध्ये एक प्रकार येतो त्याला आपण विशेष संधी म्हणत असतो. तर ते संपूर्ण प्रकार आपण या संधी नावाच्या टॉपिक मध्ये अभ्यासून घेणार आहोत. अलीकडे आयोगाने एक प्रश्न विचारला होता संधीच्या बाबतीमध्ये, त्याचं नाव होतं सीमा संधी. ऍक्च्युली सीमा संधी आणि ही जी काही वर्णाची संधी आहे यांचा काही संबंध नाही. ऍक्च्युली सीमा संधी, संधी हे नाव आलं म्हणून या टॉपिक मध्ये आपण त्याचा समाविष्ट केलेला आहे. ऍक्च्युली सीमा संधी हे विराम चिन्हाच्या बाबतीमध्ये आहे, परंतु संधीचा उच्चार निघाल्याने ते संधी मी तुम्हाला इथं 2 मिनिटांमध्ये समजून सांगण्याचे प्रयत्न करणार आहे. त्यानंतर आहे आपला सर्वाधिक महत्वाचा व्याकरणाचा पोर्शन, ज्याला आपण शब्दाच्या जाती असं म्हणत असतो. बघा, तुम्हाला जर आता व्याकरणामध्ये पैकीच्या पैकी गुण घ्यायचे असतील तर तुमच्या व्याकरणिक भागावर तुमचा एकही मार्क गेला पाहिजे नाही, तेव्हाच तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात. एखादी शब्द संग्रहावर एखादी मार्क गेला तर चालेल, पण तुमच्या या व्याकरणाचा जो काही पोर्शन आहे तर त्याच्यावर कोणताही गुण तुमचा बाद व्हायला नको. कारण जर व्याकरणाचा गुण बाद झाला तर तुम्ही समजायचं तिथेच की आपली मार्किंग कुठेतरी कमी होऊन आपण त्या परीक्षेतून बाद झालो. आता शब्दाच्या जाती शिकण्यासाठी आपल्याला ज्या काही शब्दाच्या जाती दिलेल्या आहे 8, तर याचा इतका सखोल अभ्यास पाहिजे की या 8 जातीवर कोणत्याही उपप्रकारातील जर तुम्हाला प्रश्न टाकला आयोगाने किंवा TCS IBPS ने तर तुम्हाला तो प्रश्न सुटला गेला पाहिजे, तो प्रश्न तुम्हाला नवीन वाटला पाहिजे नाही. तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण शब्दाच्या जाती आपण शिकून घेणार आहोत. तर या शब्दाच्या जातीमध्ये आपण सर्वात महत्वाचं जे काही 2 पद्धतीनं वर्गीकरण होते, काही विकारी जाती आणि काही अविकारी जाती, तर त्याच्यामध्ये पहिला जो काही पोर्शन आहे ज्याला आपण विकारी जाती असं म्हणत असतो, तर त्यातला पहिला पोर्शन आहे तो म्हणजे कोणता, नाम. तर नामामध्ये आपण काय काय शिकणार आहोत, तर इथं काही समाविष्ट घटक तुमच्या समोर दाखवलेले आहेत. त्यामध्ये नामाचे प्रकार असेल, सामान्य नाम आणि सामान्य नामाचे प्रकार असेल, त्यानंतर विशेष नाम, भाववाचक नाम, एवढे काही महत्वपूर्ण प्रकार आपण या नामाच्या याच्यामध्ये बघणार आहोत. त्यानंतर नामाचे जे काही कार्य आणि नामाचा जो काही विशेष उपयोग आहे तर ते उपयोग सुद्धा आपण यामध्ये घेणार आहोत. म्हणजे नामाच्या संदर्भामध्ये कोणतीही जरी माहिती आली तर तुम्हाला याच्या बाहेर जाणार नाही, यात्री मात्र तुम्हाला शाश्वती देतो. तुम्ही मराठी व्याकरणाचा सिलेबस हा फाउंडेशन कोर्स तुम्ही व्यवस्थित पद्धतीने बघितल्याच्या नंतर तुम्ही आयोगाच्या एक पाऊल पुढे राहाल असं मला वाटतं. त्यानंतर आपण शब्दाची दुसरी जात ती आहे सर्वनाम. यामध्ये आपण जे काही समाविष्ट घटक घेतलेले आहे तर ते तुम्हाला इथं दिसते आहे. सर्वनामाची वैशिष्ट्ये काय आहे, सर्वनामाचे जे काही विविध पद्धतीने प्रकार पडतात, जे काही मराठी भाषेमध्ये 9 सर्वनाम आहे त्यांची जी काही विभागणी आहे तर ती विभागणी आणि कोणत्या प्रकारे झालेली आहे तर सर्व डिस्कस आपण यामध्ये करून घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण सर्वनाम आणि विभक्ती यांच्यामध्ये जो काही तालमेल संबंध आहे तर तो संबंध सुद्धा आपण अभ्यासून घेणार आहोत. शब्दाची तिसरी जात आहे तिचं नाव आहे विशेषण. विशेषणाच्या बाबतीमध्ये तुम्हाला सांगतो बऱ्याच पद्धतीचे प्रश्न परीक्षेला विचारले गेलेले आहे. तर या विशेषणामध्ये विशेषणाचे वैशिष्ट्य काय आहे, विशेषणाचे जे काही मुख्य प्रकार आहेत तर ते मुख्य प्रकार ज्यामध्ये गुणविशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण असेल. त्याचबरोबर या विशेषणाचे जे काही स्थानानुसार प्रकार पडले जातात, विशेषण नेमकं कोणत्या स्थानावर येते, नामाच्या अगोदर येते की नामाच्या नंतर येते, तर याला सुद्धा या विशेषणाचे स्थानानुसार पडणारे प्रकार म्हटलं जातं. त्यानंतर विशेषणाचे तुलनेवरून पडणारे प्रकार, जे काही विशेषणाला तर तम समभाव असतो अशा पद्धतीनं आपण तुलनेवरून सुद्धा प्रकार विशेषणाचे शिकायचे आहेत. तुमचा कोणताही पॉइंट्स विद्यार्थी मित्रांनो या म्हणजे परीक्षेमधला जो काही पॉइंट्स असेल तर तो पॉइंट्स तुम्हाला इथून कव्हर होईल एवढं मात्र खात्री आहे. त्यानंतर या विशेषणाचे साधित प्रकार असेल, कोणते विशेषण विकारी असतात आणि कोणती विशेषण हे अविकारी असतात तर याच्यामधला जो काही फरक आहे तर तो फरक सुद्धा आपण या विशेषणामध्ये समजून घेऊयात.
त्यानंतर शब्दाची चौथी जात ज्याला आपण म्हणत असतो ते म्हणजे क्रियापद. पण क्रियापद शिकण्याच्या अगोदर आपल्याला त्या वाक्यातील कर्ता आणि कर्म ओळखता येणे तेवढंच गरजेचं आहे. वाक्यातील कर्ता कर्म ओळखता आलं की बरेच प्रश्न आपल्याला सॉल्व्ह होतात, एवढं मात्र निश्चित आहे. तर वाक्यातील कर्ता आणि कर्माबद्दलची संपूर्ण माहिती आपण इथं डिस्कस करणार आहोत. जसं काही वैशिष्ट्ये इथं दाखवलेली आहे बघा. कर्ता म्हणजे काय, कर्त्याची काय वैशिष्ट्ये आहे, कर्त्याचे जे काही प्रकार आहे, प्रत्यक्ष कर्ता कशाला म्हणायचं, अप्रत्यक्ष कर्ता कशाला म्हणायचं, कर्ता ओळखायचा कसा आहे का नाही, यांच्यामध्ये जे काही संभ्रम आहे, मोठ्या मोठ्या वाक्यामधले जे काही कर्ते आहेत तर ते कर्ते आपल्याला बहुधा ओळखता येत नाही, तर ते कर्ते ओळखायचे कसे, तर सर्व आपण ओळखण्याच्या खुणा आपण बॅच मध्ये व्यवस्थित पद्धतीने अभ्यासून घेऊया. त्यानंतर आहे कर्म. कर्म म्हणजे काय, कर्माची वैशिष्ट्य काय आहे, कर्माचे जे काही प्रकार पडतात, प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म, तर हे सुद्धा आपण व्यवस्थित पद्धतीनं बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपली शब्दाची एक विकारी शेवटची जात चालू होईल, तिचं नाव आहे क्रियापद, ज्याला आपण इंग्लिशमध्ये वर्ब असं म्हणत असतो. तर क्रियापदाबद्दल परीक्षा कोणतेही असो एखादी प्रश्न मात्र फिक्स असतो. तर या क्रियापदाच्या जे काही प्रकार आहे तर त्या प्रकारावर तुमचा डीप सखोल पद्धतीनं अभ्यास असेल तरच तुम्हाला त्या क्रियापदावरचा प्रश्न सॉल्व्ह होतील. जसं बघा क्रियापदाची आपण काही सुरुवातीला बेसिक माहिती आपण बघू. या क्रियापदामध्ये धातू, धातू साधित म्हणजे कृदंत याच्यामध्ये जे काही फरक आहे तर तो फरक आपण समजून घेऊयात. त्यानंतर क्रियापदाचे जे काही मुख्य दोन प्रकार आहे, अकर्मक आणि सकर्मक, तर ते सुद्धा आपण व्यवस्थित पद्धतीने अभ्यासून घेऊ. त्यानंतर क्रियापदाचे जे काही इतर प्रकार आहे तर त्या इतर प्रकाराचा सुद्धा आपण आपल्याला अभ्यास करावा लागतो. जसं द्विकर्मक क्रियापद, उभयविध क्रियापद, गौण क्रियापद, संयुक्त क्रियापद, त्यानंतर आपल्याला माहिती आहे भावकर्तृक क्रियापद, प्रायोजक क्रियापद, शक्य क्रियापद, करणरूपी अकरणरूपी क्रियापद, विधान पूरक क्रियापद, अपूर्ण विधान क्रियापद, हे सर्व आपण क्रियापदाचे प्रकार यामध्ये आपण इन्क्लुडिंग केलेले आहे. या क्रियापदामध्ये सर्वाधिक महत्वाचं अमूर्त आणि अप्रत्यक्ष कर्ते कशाला म्हटलं जातं तर ते सुद्धा डिस्कस करणार आहोत. आणि एक नवीन संकल्पना आहे ज्याला आपण इडागम आणि गती समास असं म्हणत असतो. तर या क्रियापदामध्ये इडागम म्हणजे नेमकं काय आणि गती समास म्हणजे नेमकं काय, तर हे सुद्धा आपण व्यवस्थित पद्धतीने अभ्यासून घेऊयात. आयोगाच्या तुम्ही एक पाऊल निश्चितच पुढे राहा. मराठी व्याकरणामध्ये फाउंडेशन कोर्स केल्याच्या नंतर संपूर्ण आयोगाचे प्रश्न तुम्हाला आपल्या या फाउंडेशन बॅच मधूनच तुम्हाला दिसतील, एवढं मात्र मी तुम्हाला सांगतो. आता त्याच्यानंतर आपलं चालू होणार आहे सर्वाधिक महत्वाचं शब्दाची दुसरी विभागणी आहे ज्याला आपण अविकारी जाती असं म्हणत असतो. तर या अविकारी जातीमधला जो काही पहिला पोर्शन आहे ज्याला आपण काय म्हणत असतो, क्रिया विशेषण अव्यय म्हणत असतो. तर या क्रिया विशेषण अव्ययामध्ये जे काही इथं समाविष्ट घटक आहे तर त्या समाविष्ट घटकांचा आपण अभ्यास करणार आहोत, ज्यामध्ये क्रिया विशेषण आणि क्रिया विशेषण अव्यय याच्यामध्ये काय फरक आहे तर तो साम्य फरक आपण सुरुवातीला अभ्यासून घेऊ. क्रिया विशेषणाचे जे काही प्रकार आहे तर एकदा एमपीएससी ने प्रश्न विचारलेला होता की क्रिया विशेषण अव्ययाचे प्रकार किती पडतात, तर त्यांच्याकडून एकदा उत्तर आलं होतं 8, पण ते 8 उत्तर नाही, नंतर त्यांनी कॅन्सल केलं आणि तो प्रश्न रद्द केला. तर नेमकं कोणत्याही एखाद्या विकारी जातीची विभागणी करत असताना ती विभागणी किंवा ते प्रकार नेमकं कसे ठरवायचे तर सर्व डिस्कस करू. त्यानंतर सिद्ध क्रिया विशेषण, साधित क्रिया विशेषण, स्थानिक क्रिया विशेषण, हे बघा आजकाल या तिघांवर सुद्धा प्रश्न वारंवार विचारत असते. एक आला होता मध्येच टीसीएस न प्रश्न विचारला होता, त्याचं नाव होतं विरोधवाचक क्रिया विशेषण. बघा विरोधवाचक क्रिया विशेषण मी तुम्हाला इथे इंडेक्स मध्ये ते दिलेलं नाही, पण एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा की तुम्हाला अलीकडे टीसीएस न जे काही लेखा कोशागारचा जो काही 2025 रोजी पेपर झालेला होता तर त्या पेपरमध्ये तुम्हाला त्या टीसीएस न विरोधवाचक क्रिया विशेषण म्हणजे नेमकं खालीलपैकी कोणता आहे तर ते तुम्हाला विचारलेलं होतं. तर हे असे जे काही तुम्हाला अनोळखी जे काही प्रश्न असतात तर ते प्रश्न नेमकं कसे सोडवायचे, त्याची स्ट्रॅटेजी नेमकं काय आहे, एखादी मराठी व्याकरणाचा प्रश्न किंवा त्याची कन्सेप्ट आपल्या हातून जर एखादी वाचलेली नसेल तर नेमकं त्याला पर्यायामधून कोणत्या पद्धतीने आपण ट्रॅकल केलं पाहिजे हे सर्व डिस्कस करणार आहोत. त्याच्यानंतर आहे सर्वात महत्वाची शब्दाची जात, तिचं नाव आहे शब्दयोगी अव्यय, बरोबर आहे. तर सर्वात महत्वाचं क्रिया विशेषण अव्यय आणि शब्दयोगी अव्यय याच्यामध्ये काय फरक आहे तर तो फरक आपण त्या शब्दयोगी अव्ययाच्या प्रकरणामध्ये आपण अभ्यासणार आहोत. त्याच्यानंतर शुद्ध शब्दयोगी ज्याला गोडबोले या व्याकरणकारांनी अवधारण बोधक अव्यय असंही म्हटलेलं आहे, तर हे सुद्धा आपण व्यवस्थित पद्धतीने अभ्यासून घेऊ. त्याच्यानंतर आहे विभक्ती प्रतिरूपक अव्यय, त्यानंतर आहे शब्दयोगी अव्यय आणि त्याचे प्रकार. आता बघा मी तुम्हाला सांगतो
आता आपण ही जी काही मराठी व्याकरणाची जी काही बॅच आपण सुरू करतो आहे, तर या बॅच मध्ये तुम्हाला संपूर्ण पुस्तकाचा सारांश पाहायला भेटाल. याच्यामध्ये दादोबा पांडुरंग तरखडकर असेल, मोरकेशव दामले असेल, अरविंद मंगरुळकर असेल, चिपळूणकर असेल, मुळास वाळंबे सर असतील, महाराष्ट्रामधील जे काही मराठी भाषेतील जे काही महत्वाचे ज्यांनी योगदान दिलेलं आहे, तर त्या महत्वाच्या व्यक्तीचे जे काही मराठी व्याकरणावर जे काही पुस्तक आहे, ग्रंथ आहे, तर त्यांचा संपूर्ण सारांश तुम्हाला या फाउंडेशन बॅच मध्ये भेटणार आहे. जवळजवळ 12 ते 13 पुस्तकाचा सारांश मी तुम्हाला या बॅच मध्ये सांगणार आहे. म्हणजे निश्चितच तुम्हाला कोणताही प्रश्न मात्र अनोळखी वाटणार नाही. त्याच्यानंतर आहे सर्वाधिक महत्वाचं आपल्या शब्दाची महत्वाची जात, तिचं नाव आहे उभयान्नवी अव्यय. आता या उभयान्नवी अव्ययावर तुम्हाला माहिती आहे वारंवार प्रश्न विचारत असतात. उभयान्नवी अव्ययाचा जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास जर केला असेल तर तुम्हाला त्यावर आधारित जो काही महत्वाचा घटक आहे, ज्याला आपण वाक्याचे प्रकार असं म्हणत असतो, केवळ वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य, तर हे ओळखायला सोपी होते. आपली मराठी व्याकरणाची ही फाउंडेशन बॅच, आपले जे काही लेक्चर सेशन असतील, तर हे सेशनच अशा पद्धतीने असतील की एखादी टॉपिक, त्या टॉपिकवर जर एखादी अवलंबून असेल तर त्या पद्धतीनेच राहील. जसं की उभयान्नवी अव्ययाचा तुम्ही अभ्यास केल्याच्या नंतर तुम्हाला तिथे वाक्याचे प्रकार लगेच समजून सांगितले जाईल. कारण ते काय होईल की करंटमध्ये आणि तुमच्या लगेच काय राहील, लक्षात राहील. या उभयान्नवी अव्ययामध्ये आपण उभयान्नवी अव्यय म्हणजे नेमकं काय, त्याच्यानंतर उभयान्नवी अव्ययाचे जे काही मुख्य प्रकार पडतात, समानत्व दर्शक आणि असमानत्व दर्शक, ज्याला आपण काय म्हणत असतो, गौणत्व सूचक आणि प्रधानत्व सूचक उभयान्नवी अव्यय, तर हे सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. बघा, आता बऱ्याच विद्यार्थ्यांना नेमकं समानत्व दर्शक आणि असमानत्व दर्शक हे वेगळं वाटू शकते, परंतु मी तुम्हाला ते सांगतोय कारण मोरकेशव दामले, दादोबा पांडुरंग तरखडकर, अरविंद मंगरुळकर यांनीच्या पुस्तकाचा जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर यांनी त्या प्रकाराला वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही पर्याय सूचक नावं आहे तर ते वापरलेले आहे. तर असे जे काही पर्याय सूचक नावं आहे तर ते आपल्याला अनोळखी वाटतात, ते अनोळखी वाटू नये म्हणून ते संपूर्णच्या संपूर्ण मी तुम्हाला इथे दाखवण्याचे प्रयत्न करणार आहे. जसं स्वराला तुम्हाला माहिती असेल विवृत्त म्हणतात, संस्कृतमध्ये स्वराला अच असं सुद्धा म्हटलं जातं. तर हे संपूर्ण पर्यायी जे काही नावं आहे तर ते सुद्धा व्यवस्थित डिस्कस करणार आहोत. त्यानंतर बघा, तुम्हाला इथे दाखवलेलेच आहे उभयान्नवी अवयव म्हणजे ज्याचे प्रकार पडतात, प्रधानत्व सूचक आणि गौणत्व सूचक उभयान्नवी अवयव. त्यानंतर आपल्या शब्दाची शेवटची जात आहे, तिचं नाव आहे केवल प्रयोगी अवयव. शब्दाची ही शेवटची जात आहे आणि यामध्ये आपण नेमकं केवल प्रयोगी अव्यय आणि त्याचे जे काही प्रकार आहे तर ते संपूर्ण आपण डिस्कस करून घेणार आहोत. आणि इथं संपूर्ण तुमचं शब्दाच्या ज्या काही 8 जाती आहे तर त्या व्यवस्थित पद्धतीने इथं क्लिअर होणार आहे. तर तुम्हाला इथं दिसलं असेल की या शब्दाच्या जातीमध्ये जे काही अभ्यासक्रमाचा मुद्दा आहे आणि त्याच्यामध्ये जे काही समाविष्ट असलेले घटक आहे तर ते आपण सखोल पद्धतीने शिकणार आहे, हे लक्षात घ्यायचं. आता त्याच्यानंतर आपण शब्दाच्या जाती शिकलो की आपला सर्वात महत्वाचा पहिला जो काही टॉपिक येणार आहे त्यानंतर तो असणार आहे लिंग विचार. मराठीतील लिंग जे काही विचार आहे किंवा लिंग जी काही व्यवस्था आहे तर ती अतिशय धरसोडीची आहे, अनियमित आहे. म्हणजे तुम्हाला कोणत्याही व्याकरणाच्या टॉपिकवर एखादी नियम सांगितला तर तो नियम पुढच्या याला प्रश्नाला जरी एखादी आला तर तुम्ही त्या नियमाप्रमाणे तो प्रश्न व्यवस्थित पद्धतीने सोडवू शकता. परंतु मराठीमध्ये लिंग विचार असा टॉपिक आहे का ती आपल्या भाषेमधील सर्वाधिक मोठी अवघड विषय आहे. कारण कसं होते की काही काही शब्द आहे जे 2 लिंगात येतात की कधी कधी 3ही लिंगात येतात, बरोबर आहे की नाही. जसं मूल नावाचा शब्द आहे तो आपल्याला माहिती आहे 3 लिंगामध्ये आढळतो. तर मराठी भाषेमधलाच जो काही लिंग व्यवस्था नावाचा जो काही टॉपिक आहे, प्रकरण आहे, तर हे टॉपिक आपण व्यवस्थित पद्धतीने आपल्याला अभ्यासावं लागतं. कारण जर मी तुम्हाला म्हटलं दगड हा नेमकं पुल्लिंगी आहे, नपुसक लिंगी आहे की स्त्रीलिंगी आहे, हे गोंधळात आपण पडून जातो. हे गोंधळात पडू नये याच्यासाठीच आपण त्या टॉपिकला तेवढं बारकाईनं आपण विद्यार्थी मित्रांनो शिकणे महत्वाचं आहे. जरी टॉपिक एकदम चिल्लर वाटत असेल पण मराठी व्याकरणामध्ये सर्वाधिक अवघड जर टॉपिक असेल तर तो आहे लिंग विचार. कारण याच्यामध्ये जे काही व्याख्या आहे, त्यांचे जे काही नियम आहे तर ते नियम व्यवस्थित पद्धतीने लागत नाही. तर याच्यामध्ये आपण संपूर्ण व्यवस्थित पद्धतीने आपल्याला अभ्यास करावा लागतो. लिंगाचे जे काही मुख्य 3 प्रकार पडतात, त्यानंतर नामाच्या रूपामध्ये जो काही लिंगामुळे बदल होतो तर त्या मधली आपण माहिती बघणार आहोत. सामान्य लिंगी, अनिश्चित लिंगी, कायमस्वरूपी दोन्ही लिंगामध्ये येणारे जे काही शब्द आहे, कायमस्वरूपी 3ही लिंगामध्ये येणारे जे काही शब्द आहे तर ते शब्दाचा सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत. बारकाईनं आपण याची नोट्स आणि व्यवस्थित पद्धतीने याचे 2 सेशन आपण घेऊयात. त्यानंतर सर्वात महत्वाचा चॅप्टर आहे
तो म्हणजे वचन विचार. कोणतं? वचन विचार. आता लिंग विचार झाल्याच्या नंतर वचन विचार. या वचन विचारामध्ये सुद्धा आपण वचन आणि त्याचे जे काही प्रकार आहे, त्याची जी काही व्याख्या आहे, यामध्ये मराठीतील जे काही वचन आहे, संस्कृत मधले जे काही वचन आहे, तर ते संपूर्ण डिस्कस करणार आहोत. त्यानंतर या वचनामध्ये उभय वचन, आदरार्थी, अनेक वचन, कायमस्वरूपी एकवचनात असणारे शब्द, कायमस्वरूपी अनेक वचनात असणारे शब्द, हे शब्दांचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर हे लिंग विचार आणि वचन विचार नावाचे जे काही टॉपिक आहे, तर ते आपण व्यवस्थित पद्धतीने अभ्यासून घेऊयात. त्यानंतर बघा, हे केवळ इंडेक्स आहे. मराठी व्याकरणाची तयारी करत असताना आपण नेमकं कोणकोणते घटक आपल्याला अभ्यासायचे आहे, तर ते आपण डिस्कस करणार आहोत. काही 22-23 घटक आहे. त्यानंतर आहे ते म्हणजे विभक्ती. आता नेमकं विभक्ती हा सर्वाधिक महत्वाचा पॉइंट्स आपल्याला विद्यार्थी मित्रांनो मराठी व्याकरणामध्ये बघायला भेटतो. या विभक्तीमध्ये विभक्तीची व्याख्या, त्यानंतर कारकर्ताची व्याख्या, उपपदार्थाची व्याख्या, विभक्ती म्हणजे नेमकं काय, विभक्ती आणि शब्दयोगी अव्यय याच्यामध्ये जो काही फरक आहे तर तो साम्य फरक, त्यानंतर विभक्ती प्रत्यय आणि विभक्ती प्रतिरूपक अव्यय याच्यामधला जो काही फरक आहे तर तो फरक आपण व्यवस्थित पद्धतीने अभ्यासून घेऊयात. त्यानंतर आहे सामान्य रूप. हिंदी चॅप्टर आहे, जरी तुम्ही अभ्यासलेलं नाही तरी तोंडी तोंडी तुम्हाला हे 10 ते 20 मिनिटांमध्ये नक्की कळेल. पण सामान्य रूप आपल्याला टॉपिक अभ्यासत असताना फक्त काही नियम माहिती असणे गरजेचं आहे. जर तुम्ही 2 ते 3 नियम व्यवस्थित पद्धतीने जर माहिती केले तर तुम्हाला सामान्य रूप नावाचं टॉपिक हे अत्यंत सोपी जाईल. याच्यामध्ये तेवढी काही मोठी गोष्ट नाही. कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही, कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होते. जसं मी तुम्हाला म्हटलं फाईल, फाईल या शब्दाचं सामान्य रूप काय, टक्कल, नक्कल, अक्कल, बक्कल या शब्दाचे सामान्य रूप काय, संगीत या शब्दाचं सामान्य रूप काय. म्हणजे जर काही 3-4 नियम जरी तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला हा टॉपिक व्यवस्थित पद्धतीने समजून जातो. त्यानंतर आहे सर्वात महत्वाचं बघा, काळ. आता इथं मी या इंडेक्स मध्ये याला इथं ठेवलेला आहे, पण काळ नावाचा टॉपिक आपण क्रियापद झाल्याच्या नंतर शिकणार आहे. कारण क्रियापदावरच काळ अवलंबून असतो. कारण काळ जर ओळखायचा असेल तर त्या वाक्यातील क्रियापद ओळखले गेले पाहिजे. कारण क्रियापदाच्या रूपावरून आपल्याला काळ समजत असतो. तर क्रियापद जर आपण पूर्ण केलं तर तसंच लगेच आपण काळ अभ्यासणार आहोत. तर या काळामध्ये काळाचे मुख्य प्रकार किती आहे, त्याचे उपप्रकार किती आहे आणि काळाची जी काही नवीन संकल्पना आहे तर ते संकल्पना सुद्धा आपण अभ्यासून घेणार आहोत. अलीकडे तुम्हाला उद्देश काळाच्या बाबतीमध्ये आयोगाने प्रश्न केलेले आहे, तर ते उद्देश काळ वगैरे वगैरे काय आहे तर ते संपूर्ण डिस्कस करू. आणि काळाच्या बाबतीमध्ये आयोगाने कसे प्रश्न विचारले तर ती संपूर्ण माहिती आपण यामध्ये डिस्कस करणार आहोत. त्याच्यानंतर आहे पॉइंट्स नंबर 11, ते म्हणजे आख्यात. आता तुम्हाला माहिती आहे की क्रियापदाला संस्कृत मध्ये आख्यात असं म्हटलं जातं. मग नेमकं या आख्यात त्याची व्याख्या काय आहे, आख्यात याचा समावेश मराठी भाषेमध्ये कोणी केला आणि आख्यातांची जी काही प्रकार पडली जातात तर त्या आख्यातांची प्रकार सुद्धा आपल्याला व्यवस्थित पद्धतीने डिस्कस करायची आहे. एकूण आख्यात किती आहे आणि त्याचे जे काही प्रकार आहे तर ते प्रकार सुद्धा आपण व्यवस्थित पद्धतीने अभ्यासू. मराठी व्याकरणाचा असा कोणताही टॉपिक नाही, प्रकरण नाही की जे आपण आपल्या बॅच मध्ये घेणार नाही. सर्वच आपण बेसिक पासून घेणार आहे. म्हणून तुम्ही व्यवस्थित पद्धतीने एकदा तरी फाउंडेशन कोर्स करा. तुम्हाला निश्चित 15 ते 16 पुस्तकांचा सारांश तर भेटेलच, पण त्याचबरोबर तुम्ही आयोगाच्या एक पाऊल पुढे राहून तुम्ही निश्चित मात्र प्रश्न सोडवू शकता. त्यानंतर आहे तो म्हणजे प्रयोग. आता आपण जेव्हा सर्वात महत्वाचं विभक्ती शिकणार आहोत किंवा कर्ता आणि कर्म शिकणार आहोत, तर कर्ता कर्म शिकल्याच्या नंतर सर्वात महत्वाचं प्रयोग शिकणे फार महत्वाचं आहे. त्याचं कारण असं आहे, कारण कर्ता कर्म जर तुम्हाला ओळखता आलं तर तुम्हाला प्रयोग हा काही सेकंदामध्ये ओळखता येतो. म्हणून आपल्याला जे काही टॉपिक निगडीत आहे एकमेकां प्रकरणावरील तर ते आपण त्या पद्धतीने घेणार आहोत. तर या प्रयोगामध्ये प्रयोग म्हणजे काय, प्रयोगाचे जे काही मुख्य प्रकार आहेत तर ते मुख्य प्रकार जसं कर्तरी, कर्मणी आणि भावे, तर याचे सुद्धा काही उपप्रकार पडले जातात. तर या संपूर्ण उपप्रकाराचा सुद्धा आपण अभ्यास करून घेऊ. त्यानंतर या प्रयोगामध्ये जे काही मिश्र, त्याला आपण संकर किंवा संकीर्ण प्रयोग असं म्हणत असतो, तर त्याची सुद्धा माहिती आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर आहे वाक्याचे प्रकार. आता बघा, तुम्ही जेव्हा उभयान्वयी अव्ययाचा अभ्यास करता तेव्हा वाक्याचे प्रकार हा घटक तुम्हाला अभ्यासणे गरजेचं आहे. कारण उभयान्वयी अव्ययाचा अभ्यास केल्याच्या नंतर तुम्हाला वाक्याचा जो काही रचनेवरून प्रकार पडण्यात येतो तर तो प्रकार तुम्हाला केवळ वाक्य, संयुक्त वाक्य आणि मिश्र वाक्य असा आहे. तर ते आपल्याला तिथे लवकरात लवकर ओळखता येईल. जसं बघा, इथं तुम्हाला काही वाक्याची विभागणी करून दाखवलेली आहे. वाक्याचे प्रकार ज्यामध्ये केवळ वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य असेल.
मिश्र वाक्यात येणारे जे काही गौण वाक्य आहे तर त्याचे जे काही प्रकार आहे याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न केलेला आहे आयोगाने. आणि त्याच्यानंतर संयुक्त वाक्याचे जे काही प्रकार आहे याच्यावर डायरेक्ट TCS न प्रश्न केलेला होता. संयुक्त वाक्याचा खालीलपैकी कोणता प्रकार आहे असा नाही, तर तुम्हाला डायरेक्टली प्रश्न दिला होता की संयुक्त वाक्याचे किती प्रकार पडतात. मग नेमकं संयुक्त वाक्याचे प्रकार तुमच्यासाठी नवीन असावेत, तर हे नेमकं प्रकार आहे तरी किती आणि कोणते आहे तर ते आपण डिस्कस करणार आहोत. त्याच्यानंतर आहे इथं बघा वाक्याचे जे काही अर्थानुसार प्रकार पडतात, ज्यामध्ये विधानार्थी वाक्य, होकारार्थी, नकारार्थी वाक्य असेल, प्रश्नार्थी वाक्य, उद्गारार्थी वाक्य असेल, तर हे संपूर्ण याच्यावर सर्वात महत्त्वाचं बघा, हे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. कोणतीही परीक्षा असो, या 5 प्रकारापैकी तुम्हाला एक तरी प्रकार परीक्षेमध्ये विचारला जातो आणि तो प्रकार नेमकं तुम्हाला ओळखताच आला पाहिजे. व्याकरणाचा कोणताही प्रश्न जर तुमच्या समोर आला तर तो प्रश्न तुमचा चुकला पाहिजे नाही, याची दखल तुम्ही व्यवस्थित पद्धतीने घ्या. अशा पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. पुढचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे वाक्य रूपांतर, ज्याला आपण वाक्य परिवर्तन असं म्हणत असतो. म्हणजे एखादी काही तुम्हाला केवळ वाक्य दिलं जातं किंवा कोणतंही एखादी साधं वाक्य दिलं जाईल आणि त्या वाक्याचं तुम्हाला होकारार्थी, नकारार्थी, विधानार्थी, उद्गारार्थी आणि प्रश्नार्थी किंवा केवळ वाक्याचं तुम्ही मिश्र वाक्यात किंवा संयुक्त वाक्यामध्ये रूपांतर करा. अशा पद्धतीचे वाक्य रूपांतराच्या बाबतीत, वाक्य परिवर्तनाच्या बाबतीमध्ये तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले जातात. हा सुद्धा एक महत्त्वाचा आणि इम्पॉर्टन्स मुद्दा आपल्याला अभ्यासायचा आहे. त्यानंतर समोर आहे ते म्हणजे वाक्य पृथक्करण. वाक्य पृथक्करणावर गोपाळ गणेश आगरकर यांनी वाक्य मीमांसा नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. तर सारांशाला म्हणून तुम्हाला इथे सांगतो, तर वाक्य पृथक्करण म्हणजे नेमकं काय तर ते आपण डिस्कस करणार आहोत. या वाक्य पृथक्करणामध्ये जे काही 2 विभाग पडतात, एक आहे उद्देश विभाग आणि दुसरा आहे विधेय विभाग. यामध्ये जे काही समाविष्ट घटक आहे तर त्या घटकांचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. TCSच्या दृष्टीनं हा सुद्धा महत्त्वाचा इम्पॉर्टंट आहे, कारण 2-2, 3-3 प्रश्न एका शिफ्ट मध्ये तुम्हाला बघावयास मिळत असते. त्यानंतर समोर आहे महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे समास. बऱ्याच महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना समास नावाचा टॉपिक अवघड वाटतो. आपण हा टॉपिक अत्यंत बारकाईने, सखोल आणि सोप्या भाषेमध्ये शिकून घेणार आहोत. एखादी नवीन सामासिक शब्द जर तुमच्या परीक्षेमध्ये आला तर त्या सामासिक शब्द नेमकं कोणत्या समासाच्या प्रकारामध्ये जातो ते नेमकं ओळखायचं कसं, याच्या सर्व ट्रिक्स आणि तुम्हाला ओळखण्याच्या खुणा त्या समास नावाच्या प्रकरणामध्ये भेटणार आहे. समास म्हणजे काय, समासाचे जे काही मुख्य 4 प्रकार आहे, ज्यामध्ये अविभाव्य समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास, बहुब्रीही समास आणि एक महत्त्वाचं बघा, तुम्हाला मी इकडे क्रियापदामध्ये गती समास नावाचा शब्द वापरलेला होता. तर हा गती समास नेमकं काय असतो तर तो सुद्धा आपण इथं डिस्कस करणार आहोत. या समासामध्ये नेमकं समास म्हणजे काय, सामासिक शब्द म्हणजे काय, विग्रह काय, समास ओळखतात कसा, सर्व डिस्कस सखोल पद्धतीने घेणार आहेत. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे समोर रस. बघा, जर रसावर जास्त प्रश्न तुम्हाला TCS न विचारलेले नाही, पण मराठी व्याकरणाचा एक इत्यांभूत घटक आहे तो, त्यामुळं त्या प्रकरणाची माहिती तुम्हाला असणे गरजेचं आहे. असा कोणताही विषय स्किप न करता आपल्याला परीक्षेला पुढे जाता येत नाही. तुमची इच्छा असेल की मला या विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळावेत, तर तुम्हाला त्या विषयाची जी काही संपूर्ण घटक आहे, टॉपिक आहे, तर त्या टॉपिकचा अभ्यास करावा. जर तुम्ही चुकून एक्झाम ओरिएंटलच म्हटलं आणि प्रश्न जर दुसरा आला तर ते शक्य होणार नाही. म्हणून त्या टॉपिकची तुम्हाला बेसिक माहिती तरी असणे गरजेचं आहे, जेणेकरून त्या टॉपिकवर जर एखादी प्रश्न परीक्षेत पडला तर तो प्रश्न आपल्याच्याने ट्रॅकल व्हायला पाहिजे. बघा, तर रसामध्ये नेमकं जे काही आपले 9 रस आहे काव्यातील, तर ते 9 रसाची माहिती आपण व्यवस्थित पद्धतीने बघणार आहोत. TETच्या दृष्टीने हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे, बरोबर आहे की नाही शिक्षक, TETच्या दृष्टीने, कारण तुम्हाला 1 ते 2 प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये विचारले जात असतात. तर रस म्हणजे काय, काव्यातील आपल्या जे काही रस आहे तर ते किती आहे, रसामध्ये स्थायीभाव, आलंबन विभाव, उद्दीपन विभाव या संकल्पना काय आहे, तर त्या संकल्पना सुद्धा आपण व्यवस्थित पद्धतीने शिकून घेणार आहोत, डोंट वरी. त्यानंतर महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे अलंकार. आता याच्यावर प्रश्न हमखास असतो. महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांना हा सुद्धा टॉपिक अत्यंत अवघड वाटतो, परंतु तुम्हाला सांगतोय अलंकार हा जो काही टॉपिक आहे, हा टॉपिक ज्या व्यक्तीचं त्या भाषेवर जर प्रभुत्व असेल तर त्याला निश्चित पद्धतीने तो टॉपिक अवघड जात नाही. पण आता कसं होते की मराठी भाषेतला जो काही विद्यार्थी आहे तर त्याचं जर प्रभुत्व एखाद्या त्या भाषेवर नसेल, पण काही योग्य ट्रिक्स मार्फत आपण हा अलंकार ओळखू शकतो. तर याच्यामध्ये साहित्याचं वाचन असणे फार महत्त्वाचं आहे. नेमकं त्या साहित्यातली भाषेचं
तुम्हाला अर्थ तुम्हाला कळला गेला पाहिजे, तेव्हा तुम्हाला तो अलंकार हा लवकर ओळखता येतो. पण जर असं काहीही जमत नसेल तर आपण फिल्मी स्टाईल माध्यमातून अलंकार शिकणार आहोत. आणि प्रश्न जरी एखादी कोणताही पडला तर अलंकाराच्या बाबतीत भलेही त्याचा अर्थ आपल्याला समजला नाही, परंतु आपण त्याला पर्यायानुसार कशा पद्धतीने आपण त्याला ट्रॅकल करूयात, तर ते सुद्धा आपण मार्गदर्शन आपण आपल्या या फाउंडेशन बॅच मध्ये करणार आहोत. या अलंकारामध्ये अलंकार आणि त्याची व्याख्या, अलंकार आणि त्याचे जे काही प्रकार आहे, ज्याला आपण शब्द अलंकार, अर्थ अलंकार म्हणत असतो. एक सुरुवातीला पारंपरिक व्याकरणामध्ये चित्र अलंकार हा सुद्धा प्रकार होतो. आधुनिक व्याकरणामध्ये हा अलंकार वापरत नाही, पण तो सुद्धा चित्र अलंकार मी तुम्हाला 2 मिनिटांमध्ये समजून सांगेल. त्यानंतर या अलंकारामध्ये उपमेय, उपमान, साधारण धर्म आणि साम्यसूचक शब्द हे काय आहे, तर हे सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. त्यानंतर आहे महत्वाचा टॉपिक, तो म्हणजे काव्यातील गुण. जसं आपण काव्याचे रस शिकतो तसं आपल्याला काव्याचे जे काही गुण आहेत 3, ज्यामध्ये प्रसाद, ओज आणि माधुर्य, याच्यावर काही अजूनपर्यंत प्रश्न आलेला नाही, परंतु तुम्हाला याच्यावर एमपीएससी ने प्रश्न विचारलेले आहेत. बरोबर आहे. टीसीएस ने अजूनपर्यंत अद्याप प्रश्न विचारलेला नाही, परंतु तो मराठी व्याकरणाचा इन्क्लुडिंग टॉपिक आहे, म्हणून तो सुद्धा आपण व्यवस्थित अभ्यासून घेऊ. त्यानंतर आहे शब्दशक्ती. सर्वाधिक महत्वाचं जर काही टॉपिक असेल व्याकरणामध्ये तर तो आहे शब्दशक्ती. शब्दामध्ये एवढी ताकद आहे, एवढी शक्ती आहे, बरोबर आहे की नाही, म्हणूनच शब्द बोलून जपून वापरायचे असतात. बरोबर. शब्दशक्ती म्हणजे काय? शब्दशक्तीचे जे काही प्रकार पडतात सिद्ध आणि साधित, तर त्या सिद्ध शब्दाचे जे काही प्रकार आहे, तत्सम, तद्भव, देशी, परभाषीय शब्द, तर हे सर्व डिस्कस करणार. हो, शब्दशक्ती आहे. शब्दशक्ती आहे. मी शब्दसिद्धीबाबत बोलत होतो. तर या शब्दशक्तीमध्ये आपण नेमकं अभिधा, व्यंजना, लक्षणा आणि यांचे जे काही उपप्रकार आहे, जसं की अभिधा शब्दशक्तीचे योग्य अभिधा, रूढ अभिधा, योगरूढ अभिधा, व्यंजना शब्दशक्तीचे आर्थी व्यंजना आहे का नाही, तर अशा पद्धतीनं काही प्रकार पडले जातात. तर याच्यावर सुद्धा एमपीएससी ने प्रश्न विचारलेले आहेत, तर याची आपण व्यवस्थित पद्धतीने माहिती आपण अभ्यासून घेऊयात. शब्दशक्ती झाल्याच्या नंतर महत्वाचा टॉपिक आहे शब्दसिद्धी. शब्द नेमकं कसा तयार होतो, सिद्ध कसा होतो, त्याला आपण शब्दसिद्धी म्हणत असतो. आणि हे सुद्धा व्हेरी इम्पॉर्टंट प्रकरण आहे, कारण याच्यावर सुद्धा तुम्हाला प्रश्न वारंवार विचारले जात असतात. याच्यामध्ये सिद्ध आणि साधित शब्द म्हणजे नेमकं काय, यामध्ये आपण आता मी जे तुम्हाला बोललो तत्सम शब्द, तद्भव शब्द, देशी, परदेशीय, त्यानंतर उपसर्ग घटित, प्रत्यय घटित, अंशाभ्यास्त, पूर्णाभ्यास्त, अनुकरण दर्शक शब्द. एखाद्या भाषेला उपसर्ग लागत असताना तो उपसर्ग कोणत्या भाषेतील आहे, एखाद्या भाषेतील मूळ शब्दाला प्रत्यय लागला तर तो प्रत्यय नेमकं कोणत्या भाषेतील आहे, तर असे प्रश्न तुम्हाला वारंवार आयोगाकडून, टीसीएस कडून विचारण्यात येत असते. तर नेमकं ते जे काही उपसर्ग किंवा प्रत्यय आहे तर ते कोणत्या पद्धतीने लक्षात ठेवायचं, त्याची ओळखण्याच्या खुणा काय आहे, तर ते सुद्धा आपण या शब्दसिद्धी नावाच्या या टॉपिक मध्ये डिस्कस करणार आहोत. त्यानंतर महत्वाचं आहे ते म्हणजे विरामचिन्हे. बघा, अलीकडे जर एखादी परीक्षा टीसीएस ने कंडक्ट केली तर तुम्हाला या विरामचिन्हाच्या बाबतीमध्ये प्रश्न कसा असतो, खाली 4 पर्याय असतात आणि त्या 4 पर्यायामध्ये काहीतरी तुम्हाला वाक्य दिलेले असतील आणि खालीलपैकी कोणतं वाक्य योग्य विरामचिन्हानं दर्शवलेलं आहे ते ओळखा, असं प्रश्न असतं. तर विराम चिन्हाचा नेमकं जो काही योग्य पद्धतीनं वापर आहे, त्याचे जे काही प्रकार आहे, तर ते प्रकार आपण व्यवस्थित पद्धतीने डिस्कस करणार आहोत. आणि अलीकडे टीसीएस ने विरामचिन्हाच्या बाबतीमध्ये जे काही प्रश्न किंवा तुमच्या एमपीएससी ने जे काही विरामचिन्हाच्या बाबतीमध्ये प्रश्न विचारलेले आहेत, तर ते 20 ते 30 प्रश्नाचा सराव सुद्धा आपण या लाईव्ह प्लॅटफॉर्म मध्ये करणार आहेत. त्यानंतर समोर आहे ते म्हणजे वृत्त. वृत्ताच्या बाबतीमध्ये टीसीएस ने प्रश्न विचारलेला नाही, परंतु आयोगाने याच्यावर प्रश्न विचारलेले आहे आणि ते प्रश्न कसे विचारले तर ते सुद्धा आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहोत. आता हा टॉपिक नसण्याच्या बरोबरच आहे, परंतु तुम्हाला मी पुन्हा बोलतोय, कारण पैकीच्या पैकी गुण घ्यायचा आहे, तर कोणतेही प्रकरण स्किप न करता परीक्षेला पुढे जाता येत नाही. त्यासाठी त्या टॉपिकची ओळख असणे फार गरजेचं आहे. तर या वृत्तामध्ये वृत्त म्हणजे नेमकं काय आहे, वृत्ताचे जे काही प्रकार पडतात, अक्षरगण वृत्त, त्यानंतर मात्रा वृत्त, छंदवृत्त आहे का नाही, जसं विनोबा भावे यांनी लिहिलेली जी काही गीताई आहे तर ते अनुष्टुप या प्रकारामध्ये येते. तर तो अनुष्टुप प्रकार नेमकं काय आहे, तर ते सुद्धा आपण व्यवस्थित पद्धतीने आपण समजून घेऊ. यामध्ये अभंग, ओवी, गण, मात्रा, यती, यतिभंग, चरण, ओळ, गद्य आणि पद्य यांच्यामध्ये जो काही फरक आहे तर तो फरक सुद्धा आपण व्यवस्थित पद्धतीने अभ्यासून घेऊ. त्यानंतर भृंगा कशाला म्हणायचं, कवडलिंब कशाला म्हणायचं, पद्म कशाला म्हणायचं वृत्तामध्ये, तर ते सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. एवढी जरी माहिती असेल वृत्ताच्या संबंधात तर याच्या पलीकडे प्रश्न जाणार नाही. आणि हे होतं तुमचं संपूर्ण व्याकरणाच्या संबंधित. जवळजवळ मी तुम्हाला इथं 23 पद्धतीचे प्रकरण तुम्हाला व्याकरणाच्या निगडीत शिकवणार आहे आणि हे प्रकरण संपूर्ण अतिशय सखोल पद्धतीने असतील.
आणि ही संपूर्ण तुम्ही बॅच केल्याच्या नंतर मला असं वाटेल की तुम्हाला प्रत्येक प्रश्न परीक्षेतला सुटेल मध्ये सुटेल. आता हा होता आपल्या मराठी भाषेचा पहिला पोर्शन, ज्याला आपण व्याकरण असं म्हटलं होतं. मराठी भाषेचा दुसरा पोर्शन आहे, त्याला आपण शब्द संग्रह असं म्हणत असतो. व्याकरण शिकल्याच्या नंतर त्याचे नियम आपल्याला व्यवस्थित पद्धतीने लक्षात असते आणि त्यानुसार आपण त्या प्रश्नाला ट्रॅकल करत असतो. सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की त्या भाषेचा शब्दसंग्रह, भाषेच्या शब्दसंग्रहावर जर वाचन असेल तर तो प्रश्न आपल्याला सुटू शकतो. मात्र एखादी शब्दसंग्रह जर आपल्या वाचनातून गेला नाही तर तो प्रश्न आपल्याला सुटत नाही. अशा वेळेस नेमकं डिसिजन कसा घ्यायचा की तो प्रश्न आपण बरोबर आणू शकतो. तर यासाठी योग्य त्या पद्धतीने आपण शब्दसंग्रहावर आपण 20 ते 22 पद्धतीचे लेक्चर घेणार आहोत. या 20 ते 22 पद्धतीच्या लेक्चरमध्ये तुम्हाला काय शब्दसंग्रह शिकायला मिळणार आहे तर इथं तुम्हाला दाखवलेलं आहे. जसं इथं बघा, इथं शब्दसंग्रहामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द आणि नेमकं शब्दच नाही फक्त ते करून घ्यायचे नाही तर ते नेमकं लक्षात कसे ठेवायचे तर हे सुद्धा व्यवस्थित पद्धतीने आपण त्यामध्ये डिस्कस करणार आहोत. त्यानंतर समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द. आता तुमचा प्रश्न असेल सर नेमकं हे अँटोनिम सिनोनिम्स जे आहे, समानार्थी विरुद्धार्थी शब्द जे आहे तर ते बरेच आहे, असंख्य आहे, तर नेमकं हे वाचायचे एवढे काय? तर असं नाही. जे काही एक्झाम ओरिएंटल आहे, जे काही आतापर्यंत आयोगाने तुम्हाला विचारलेले आहे तर नेमकं आयोग त्यांचा अभ्यास करून नेमकं पुढे कोणत्या पद्धतीचे अँटोनिम सिनोनिम्स तुम्हाला विचारू शकते तर हे आपण डिस्कस करूनच आपण आपल्या या बॅच मध्ये घेणार आहोत. त्यानंतर आहे वाक्प्रचार. वाक्प्रचारच नाही तर त्या वाक्प्रचाराचा जो काही वाक्यात केलेला उपयोग आहे तर ते सुद्धा आपल्याला डिस्कस करणार आहे. वाक्प्रचाराचा जो काही अर्थ असेल तर तो सुद्धा आपण व्यवस्थित पद्धतीने करू. आता म्हणीवर जे काही टीसीएसने अलीकडे प्रश्न विचारलेले आहेत किंवा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत तर ते प्रश्न असे होते, म्हणी आणि त्याचे अर्थ असेल, त्या म्हणीच्या विरुद्धार्थी म्हणी सांगा, त्या म्हणीच्या समानार्थी म्हण सांगा. तर असे काही प्रश्न तुम्हाला म्हणीवर आधारित भेटतात. तर काही महत्वपूर्ण 100 ते 150 म्हणी आपल्याला माहिती असाव्या, त्याचे अर्थ, त्याचे समानार्थी म्हण, त्याची विरुद्धार्थी म्हण कोणत्या पद्धतीने होऊ शकते हे सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. शब्द समूहाबद्दल एक शब्द, त्यानंतर अलंकारिक शब्द, समूहदर्शक शब्द आणि ध्वनिदर्शक शब्द. तर हे घटक आपल्याला 9 पद्धतीचे शब्द संग्रहामध्ये शिकायचे आहे. आणि एक शेवटचा घटक आहे त्याला आपण पॅराजंबल असं म्हणत असतो इंग्लिशमध्ये. मराठीमध्ये त्याला वाक्याचा योग्य क्रम लावणे असं म्हणत असतात. जेव्हा एखादी तुमची परीक्षा टीसीएस किंवा एखादी परीक्षा आयबीपीएस कंडक्ट करत असते तेव्हा तुम्हाला या पॅराजंबलवर म्हणजे वाक्याचा योग्य तो क्रम लावा याच्यावर एखादी प्रश्न तरी मात्र असतोच. मग हा वाक्याचा योग्य क्रम कोणत्या पद्धतीने असायचा, लावायचा कसा, नेमकं त्यावर आधारित जे काही आतापर्यंत प्रश्न विचारलेले आहेत तर त्या 20 ते 25 प्रश्नाचा सराव आपण वाक्याच्या क्रमावर विद्यार्थी मित्रांकडून घेणार आहोत. तर हे होतं संपूर्ण आपला त्या भाषेचा शब्द संग्रह. याचे सुद्धा आपल्याला 20 ते 22 लेक्चर अभ्यासायचे आहे. तुम्ही एवढं जरी केलं तरी तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने मार्किंग तुम्हाला भेटून जाईल. आता सर्वात महत्वाचं, एवढं करूनच चालत नाही तर सर्वात महत्वाचं आहे मराठी भाषेमध्ये जे काही योगदान देणारे महत्वाचे जे काही व्यक्ती आहेत तर त्या व्यक्तींनी जे काही पुस्तकं लिहिलेली आहे म्हणजे जी काही ग्रंथ लिहिलेली आहे, जसं शिवाजी सावंत आहे, विश्वास पाटील आहे, गंगाधर शास्त्री फडके आहे का नाही, त्यानंतर रंगनाथ पठारे आहे. तर बऱ्याच मराठी भाषेतील जे काही महत्वाचे योगदान देणारे व्यक्ती आहेत तर त्या व्यक्तींची पुस्तके, ग्रंथ, त्यांच्या कादंबऱ्या, आत्मचरित्र, कविता संग्रह, कथा संग्रह, त्यांचं प्रवास वर्णन, काही मराठी भाषेमधले जे काही व्यक्ती आहे आणि त्यांच्याशी निगडीत जे काही त्यांचे टोपण नावे आहे तर ते सुद्धा आपल्याला डिस्कस करायचे आहे. तर हा होता संपूर्ण आपल्याला मराठी भाषेचं जे काही संपूर्ण संलग्न टॉपिक आहे तर ते टॉपिक. आणि जर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने जर एवढाही अभ्यास व्यवस्थित पद्धतीने केला तर तुम्हाला 100% विद्यार्थी मित्रांनो आउट ऑफ मार्क मिळाल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला जो काही सरळ सेवामध्ये जो काही पोर्शन आहे तर त्या पोर्शन मध्ये आपल्याला आउट ऑफ मार्क जर घ्यायचे असेल तर ती स्ट्रॅटर्जी आपल्याला या पद्धतीने लागेल. एवढे टॉपिक आपल्याला अभ्यासावं लागेल. आणि एक सर्वात महत्वाचा आहे तो म्हणजे उतारा, नेमकं पॅसेज, उताराची तयारी कशी करावी हे तुम्हाला 5 मार्कासाठी असतं परीक्षेमध्ये. तर ते नेमकं सुद्धा आपण 2-3 लेक्चर मध्ये संपून घेऊ. आणि हे एकदम चिल्लर आहे. नेमकं एखादी प्रश्न चुकला तर चुकू शकतो कारण तो प्रश्न तुम्हाला एखादी उतारा दिला जातो आणि त्या उतार्यावर तुम्हाला सारांश काढायचा असतो एका वाक्यामध्ये, बरोबर आहे का नाही. काय सारांश असेल, त्या उतारा वाचल्याच्या नंतर तुम्हाला काय समजलं याचा सारांश काढला जातो. तर तो सारांश नसेल काढता येत तर तुम्हाला एखादी मार्क सोडावा लागेल. परंतु 24 तरी विद्यार्थी मित्रांनो प्रश्नाची उत्तरे आपल्याला बरोबर देऊ शकता येतात. पण त्याच्यासाठी
एवढ्याही विद्यार्थी मित्रांनो टॉपिकची आपल्याला अभ्यास करणे तेवढाच महत्त्वाचा आहे. आपण ही बॅच आपल्या परिवर्तन सरळ सेवा या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये सुरू करतो आहे. या बॅचचं वैशिष्ट्य म्हणजे जे कोणी विद्यार्थी मित्रांनो नवीन बेसिक पासून तयारी करत असेल अशा विद्यार्थ्यांना सुद्धा ही समजेल आणि अतिशय सोप्या भाषेमध्ये सुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे. योग्य त्या पद्धतीच्या ज्या काही ट्रिक्स आहे तर त्या ट्रिक्सचा योग्य वापर करून परीक्षेमध्ये लवकरात लवकर उत्तर कशा पद्धतीने काढावं आणि या विषयामध्ये जास्तीत जास्त मार्क कोणत्या पद्धतीने घेऊ शकतो. मला असं वाटते की तुम्ही आयोगाच्या पलीकडे सुद्धा एक पाऊल राहाल. म्हणजे या बॅच मधूनच तुम्हाला प्रश्न दिसणार एवढं मात्र निश्चित आहे. बॅच जॉईन करण्यासाठी परिवर्तन सरळ सेवा हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा. अधिक माहितीसाठी जो काही तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसतो आहे तर त्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. भेटूया आपण आपल्या परत एकदा लाईव्ह सेशन पार्ट नंबर 2 मध्ये. धन्यवाद.